Okay. Third one is what? That is nothing but the hormone releasing IUD, that is LNG20 and Progestasert. तर भरपूर वेळा नीट मध्ये क्वेश्चन आहे मॅच द कॉलम. नॉन मेडिकेटेड आययुडी, नंतर यस कॉपर रिलीजिंग आययुडी, नंतर हार्मोन रिलीजिंग आययुडी, आणि मग इकडे एक्झाम्पल. बरोबर, लिप्स अँड लूप्स है ना, कॉपर डी कॉपर 7, मल्टीलोड 375, आययुडी प्रोजेस्टासर्ट LNG20. एक तर अशा प्रकारचे मॅच द कॉलम क्वेश्चन. किंवा दुसरा प्रकारचा क्वेश्चन है ना, यस यांच्यामध्ये नॉन मेडिकेटेड आययुडी कोणते आहे हे सगळे ऑप्शन असते. यांच्यामध्ये कॉपर रिलीजिंग आययुडी कोणते आहे, यांच्यामध्ये हार्मोन रिलीजिंग आययुडी कोणते आहे ना. तर असे 2-3 क्वेश्चन्स या ठिकाणी आलेले आहेत. बरोबर. सर एक्झाम्पल आपल्याला माहित पाहिजे. नॉन मेडिकेटेड म्हटल्यानंतर काय, लिप्स अँड लूप्स. क्लिअर आहे सगळ्यांना. बरोबर. नंतर यस कॉपर रिलीजिंग मध्ये काय, कॉपर 7, कॉपर डी, मल्टीलोड 375, आणि हार्मोन रिलीजिंग मोस्ट इम्पॉर्टंट. हार्मोन रिलीजिंग मध्ये कोण आहे, आययुडी, दॅट इज प्रोजेस्टासर्ट आणि LNG. बरोबर, प्रोजेस्टासर्ट आहे, प्रोजेस्टाजन आहे, आणि LNG20. क्लिअर. बरोबर. आययुडी इन्क्रीज फॅगोसायटोसिस. आययुडी करतात काय, एकदा काय इन्सर्ट केले वजायनामध्ये. बरोबर. यस आपण या ठिकाणी बघतो, एकदा काय इन्सर्ट केले वजायनामध्ये किंवा यस या ठिकाणी युटेरस मध्ये, तर काय होईल, तर ते फॅगोसायटोसिस करतील. कोणाचं, स्पर्मचं. व्हॉट इज इन द फॅगोसायटोसिस. फॅगोसायटोसिस म्हणजे काय, टू ईट है ना. स्पर्म सेलला किल करतील, त्याला ईट करतील. बरोबर, विद इन द युटेरस. अँड देन अगेन सेकंड काय, कॉपर आयन रिलीज सप्रेस स्पर्म मोटिलिटी. आता कॉपर रिलीजिंग जे आययुडी आहे तर त्या कॉपर आयन रिलीज करतील, आणि कॉपर आयन रिलीज झाल्यामुळे या ठिकाणी काय होईल, तर मोटिलिटी कमी होऊन जाईल कोणाची, स्पर्म सेलची. बरोबर, फर्टिलायझिंग कॅपॅसिटी कमी होऊन जाईल स्पर्म सेलची है ना. तर त्याच्यामुळे यस या ठिकाणी ते मोडेल राहणार नाही, ते फर्टिलाइज करू शकत नाही, आणि मग ऑब्विसली प्रेग्नन्सी अवॉइड केला जाईल. बरोबर, विथ दिस हिअर वी कॅन से डिव्हाइसेस. आय होप इट इज गेट क्लिअर टू यू. मेनली आयओडी काय करतात, मेनली आयओडी काय करतील, यस आपण या ठिकाणी बघतोय मेनली आयओडी काय करणार आहे. बरोबर. सो इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आपण या ठिकाणी बघतोय फंक्शन है ना. आयओडी काय करतील, यस व्हेरी फर्स्ट फंक्शन है ना, दॅट इज फॅगोसायटोसिस. काय करतील, यस या ठिकाणी फॅगोसायटोसिस. क्लिअर आहे. फॅगोसायटोसिस म्हणजे टू किल अँड ईट स्पर्म सेल्स आर देअर. पण आता स्पर्मची संख्या जास्त आहे, सगळ्यांना तर काय किल करू शकत नाही. तर मग ऍटलिस्ट कॉपर आयन रिलीज करतील, आणि कॉपर आयन काय करतील, तर ते मोटिलिटी मोटिलिटी कोणाची, स्पर्म सेलची डिक्रीज करतील. मोटिलिटी डिक्रीज करतील. मोटिलिटी म्हणजे मुवमेंट. एवढंच नाही तर काय करतील अजून, फर्टिलायझिंग कॅपॅसिटी जी आहे ती पण ते काय करतील या ठिकाणी, डिक्रीज करतील. तर दॅट इज द फंक्शन ऑफ इयर वी कॅन से आयु. क्लिअर आहे सगळ्यांना. आता MCQ सॉल्व्ह होतील. यस. द हार्मोन रिलीजिंग आयओडी. आता त्यातला त्यात 3 टाईप बघितले आपण. पहिली टाईप कोणती, नॉन मेडिकेटेड. दुसरी टाईप कोणती, कॉपर रिलीजिंग. तिसरी टाईप कोणती, हार्मोन रिलीजिंग. वी आर टॉकिंग अबाउट थर्ड टाईप नाव. बरोबर. कॉपर नॉन मेडिकेटेड, त्यात मेडिसिन नाहीच आहे. बरोबर. कॉपर कॉपर काय करतं, तर आपल्याला बघितलं आपण, कॉपर काय करेल, तर यस या ठिकाणी मोटिलिटी कमी करून टाकेल, फर्टिलायझिंग कॅपॅसिटी कमी करून टाकेल. आता जर हार्मोन रिलीजिंग आयओडी वापरली, द हार्मोन रिलीजिंग आयओडी मेक द युटेरस अनसुटेबल फॉर इम्प्लांटेशन अँड सर्विक्स हॉस्टाईल टू द स्पर्म. तर काय करणार आहे, हार्मोन रिलीजिंग आयओडी आपण जर वापरली, एक्झाम्पल काय होते, LNG20. वी आर टॉकिंग अबाउट LNG20. वी आर टॉकिंग अबाउट प्रोजेस्टासर्ट. वी आर टॉकिंग अबाउट प्रोजेस्टाजन. तर अशा ज्या काही आययुडी आहे, तर त्या आययुडी आता कॉपर नाही रिलीज करणार, तर ते काय रिलीज करतील, प्रोजेस्टेरॉन. कोणता हार्मोन रिलीज करतील, प्रोजेस्टेरॉन. आणि हा आता हा जो रिलीज होणार आहे प्रोजेस्टेरॉन, तर हा काय करेल, बरोबर, यस, तर है ना, मेक द युटेरस अनसुटेबल फॉर इम्प्लांटेशन. तर हा काय करेल, इम्प्लांटेशन होतील का, इम्प्लांटेशन होतील का, जरी फर्टिलायझेशन झालं चुकून, एकतर फर्टिलायझेशन होणार, पहिली गोष्ट तर फर्टिलायझेशन होणार. जरी फर्टिलायझेशन झालं तर युटेरस मध्ये इम्प्लांटेशन होईल का, नाही. जर काय वापरली तर हार्मोन रिलीजिंग आयोडी. सो इट इज मोस्ट इफेक्टिव्ह अगेन. बरोबर है ना. यस अंडरस्टँड करा, कॉपर रिलीजिंग आयोडी फर्टिलायझेशन होत नाही, ही पण फर्टिलायझेशन होत नाही. पण फर्टिलायझेशन है ना या ठिकाणी न होता, जरी या ठिकाणी चुकून कधी कधी फर्टिलायझेशन झालं, बरोबर है ना, कधी कधी फर्टिलायझेशन झालं, तर मग या ठिकाणी इम्प्लांटेशन सुद्धा होऊ देणार नाही. कोण होऊ देणार नाही इम्प्लांटेशन, हार्मोन रिलीजिंग आयओडी. समजतंय, एवढंच नाही तर अजून काय फंक्शन आहे है ना. अँड सर्विक्स हॉस्टाईल टू द स्पर्म. तर या ठिकाणी जो सर्विक्स आहे ना,
सर्व्हिक्स आहे तो हॉस्टाईल राहणार नाही है ना या ठिकाणी स्पर्म सेल साठी. है ना, म्हणजे काय, स्पर्म सेल सर्व्हिक्स मध्ये जर आले तर या ठिकाणी काय होतील, त्यांची डेथ होईल, त्यांचं किलिंग होईल. बरोबर. तर दे आर नॉन, हिअर वी कॅन से हॉस्टाईल टू द स्पर्म. आयुडी आर द आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्ह. हा पण क्वेश्चन येऊ शकतो. 6 मेथड आहे कॉन्ट्रासेप्टिव्हच्या, यांच्यामध्ये आयडियल है ना, बेस्ट वन, मोस्टली यूज है ना, या ठिकाणी कोणती मेथड आहे, तर दॅट इज आयुडी फॉर द फिमेल हु वॉन्ट टू डिले प्रेग्नन्सी और कीप स्पेस बिटवीन द चाइल्ड. है ना, स्पेस मध्ये जर चाइल्ड मध्ये जर स्पेस ठेवायचा असेल किंवा प्रेग्नन्सी डिले करायची असेल तर यस, आयडियल कंट्रासेप्टिव्ह मेथड कोणती आहे, है ना, या ठिकाणी आयडियल कंट्रासेप्टिव्ह मेथड कोणती, आयुडी फॉर फिमेल. तर हा पण क्वेश्चन येऊ शकतो है ना. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स या ठिकाणी याच्यावर येतील. आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करू. बरोबर. हा क्वेश्चन विचारला आहे नीट 2021 ला. बरोबर. कधी विचारला आहे, नीट 2021 ला है ना. कॉन्ट्रासेप्टिव्ह वर काय, विच ऑफ द फॉलोइंग इज हार्मोन रिलीजिंग आयुडी. सिंपल क्वेश्चन, नीटचा क्वेश्चन आहे. हार्मोन रिलीजिंग आयुडी कोणती, कॅन यू टेल मी. LNG-20, मल्टीलोड 375, लिप्स अँड लूप्स, कॉपर 7. कॅन यू टेल मी. पहिले तर यस, आपण या ठिकाणी बघतोय कॉपर 7. कॉपर 7 काय रिलीज करेल, नावातच आहे कॉपर. बरोबर. इथे काय विचारलंय, कॉपर विचारलंय का, नाही. म्हणजे या ठिकाणी हार्मोन विचारलंय तर कॉपर 7 येईल का, येणार नाही. जे येणार नाही ते पहिले कट करा. लिप्स अँड लूप्स नॉन मेडिकेटेड आहे, ते तर कॉपर बी रिलीज करत नाही, हार्मोन पण रिलीज करत, ते पण येणार नाही. मल्टीलोड 375 येईल का, का मल्टीलोड 375 काय रिलीज करतं, काय रिलीज करेल, अगेन कॉपर. हे काय रिलीज करणार आहे, कॉपर रिलीज करणार आहे. आपल्याला कॉपर नको आहे, आपल्याला पाहिजे हार्मोन. म्हणजे काय येईल आन्सर, LNG-20. LNG-20 हा या ठिकाणी काय रिलीज करेल, प्रोजेस्टेरॉन, जो की हार्मोन आहे. आणि प्रोजेस्टेरॉन काय करेल, मग काय फंक्शन आहे प्रोजेस्टेरॉनचे, काय फंक्शन आहे हार्मोन रिलीजिंग आयुडीचे, LNG-20 चे, सांगा. पहिले तर काय करेल, बोला, इम्प्लांटेशन होऊ देणार. बरोबर. आणि अजून या ठिकाणी सर्विक्स, सर्विक्स हॉस्टाईल पण राहणार नाही, कशासाठी, स्पर्म सेल साठी. क्लिअर आहे सगळ्यांना. फर्टिलायझेशन होणार नाही, फर्टिलायझेशन झालं, इम्प्लांटेशन होणार नाही, आणि सर्विक्स या ठिकाणी जो आहे तो हॉस्टाईल राहणार नाही, यासाठी स्पर्म सेल. बरोबर. गुड. बसमधून जॉईन केलं होतं का आज, अरे ऍडव्हान्टेज आहे ऑनलाईनचा है ना. गुड. बरोबर. म्हणजे बसमध्ये असलं तरी तुमचा टाइमपास होणार नाही है ना. सो यस, द करेक्ट आन्सर इज व्हॉट, दॅट इज नथिंग बट दी LNG-20. बरोबर. सगळे देतात आन्सर, रिया, रोशनी, मयूर, एक्सलंट है ना. स्क्रीन दिसते सगळ्यांना, विजिबल नसले की सांगत चला, मागच्या लेक्चरला विजिबलच नव्हती स्क्रीन है ना. तर सगळ्यांनी मेसेज करायचे लगेच, जर स्क्रीन विजिबल नसली तर. बरोबर. मेसेज करायचे, कॉल करायचे मला डायरेक्ट, सर स्क्रीन विजिबल नाहीये. तर आन्सर आहे या ठिकाणी 183% स्टुडंटने करेक्ट आन्सर दिलं होतं. पण काही काही जण कन्फ्युज झाले होते. मल्टीलोड मध्ये 9%, सेकंड ऑप्शन कुठे आहे, मल्टीलोड. सो मल्टीलोड मध्ये कन्फ्युजन होतं, मल्टीलोड काय रिलीज करतो है ना, तो काहीतरी रिलीज करतो, पण मग हार्मोन वाटतं मल्टीलोड म्हणजे, तर हार्मोन नाहीये. बघा, 9 ते 10% स्टुडंट कन्फ्युज झाले तिथे. बरोबर. मल्टीलोड 375 हार्मोन रिलीज करत नाही, काय रिलीज करतो, कॉपर. इट गोइंग टू रिलीज, हियर वी कॅन से कॉपर है ना. यस, 6% तर एवढे मूर्ख होते, लिप्स अँड लूप्स पण त्यांनी केलं. सगळ्या प्रकारचे स्टुडंट असतात. बरोबर. लिप्स अँड लूप्सचा तर काही विषयच नाहीये ना. लिप्स अँड लूप्स तर काहीच रिलीज करत नाही ना, कॉपर ना हार्मोन, तर कन्फ्युज होण्याचं कामच नव्हतं. पण तरी पण त्याने नाव बघितलं लिप्स अँड लूप्स है ना, आणि टिक केलंय. आणि 5% स्टुडंटने लिहिलंय कॉपर 7, नावात आहे त्याच्यापेक्षा जास्त मूर्ख, सगळ्यात मूर्ख. बरोबर. नावातच आहे कॉपर 7, काय रिलीज करणार आहे, कॉपर. म्हणजे असे पण असतात. बरोबर. नावात दिलंय कॉपर रिलीज करतील, विचारलंय हार्मोन, तरी पण लिहिणार कॉपर 7. तर या सिली मिस्टेक होतात, या सिली मिस्टेक नाही करत. अर्धे क्वेश्चन तर है ना नावातच दिलेलं आहे, ब्रेक द वर्ड्स. म्हणून मी सांगतो बऱ्यापैकी भरपूर वेळा. बघा, एकदम सिंपल आहे. नीट क्वेश्चन डिफिकल्ट आहे का, मनाचा क्वेश्चन नाही आहे, मनाचा क्वेश्चन नाही. 2021 चा क्वेश्चन आहे, नीटचे क्वेश्चन डिफिकल्ट आहे का, नाही, एकदम सिंपल आहे. बरोबर. फक्त सिलेबस वास्ट आहे, दॅट इज द प्रॉब्लेम. त्याच्यामुळे कीप ऑन रिवायझिंग. जर तुम्ही रिवायझिंग करताय, रिव्हिजन करताय, तर मग या ठिकाणी 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि है ना, थोडा कॉमन सेन्स यूज करा फक्त, है ना, थोडा कॉमन सेन्स. काय विचारलंय, हार्मोन, कॉपर 7 येईल का, कारण कॉपर 7 मध्ये तर कॉपरच रिलीज होईल ना. क्लिअर कट दिलंय, हे येणार नाही तरी 5% मूर्ख है ना.
दे आर सेन्सलेस, कॉमन सेन्स पण युज करत नाहीये बरोबर. आणि मग लिप्स अँड लूप्स त्याचा काही रिलीज करत नाही. थोडाफार स्टडी द्यायचा आहे तो पण है ना, म्हणजे काहीच अभ्यास नाही आहे. बरोबर. पण 9% इथे कन्फ्युज झाले. बरोबर, कारण त्यांनी काय केलं नाहीये, रिवाइज केलेलं नाहीये, म्हणून ते 9% कन्फ्युज झाले. आणि ज्यांनी रिव्हिजन पण केली आहे बरोबर, 83% स्टुडंट गुड, त्यांचा आन्सर आहे या ठिकाणी LNG-20. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. नाउ नेक्स्ट, यस, या ठिकाणी कंट्रासेप्टिव्ह, दॅट इज ओरल कंट्रासेप्टिव्ह. ओरल कंट्रासेप्टिव्ह, वी आर टॉकिंग अबाउट पिल्स, वी आर टॉकिंग अबाउट टॅबलेट्स. बरोबर, ओरली ओरली घेऊ शकतो. आता इथे पण कोणत्याही सर्जनची गरज नाही. बरोबर आहे ना, जसं आयुडी मध्ये काय पाहिजे, सर्जनच पाहिजे. बरोबर आहे ना, आयुडी जर इन्सर्ट करायचं असेल वजायनामध्ये किंवा यस या ठिकाणी युटेरस मध्ये, तर एक्सपर्ट पर्सन पाहिजे. आता पिल्स साठी या ठिकाणी नो नीड ऑफ सर्जन, नो नीड ऑफ एक्सपर्टाइज पर्सन. ओरल ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ प्रोजेस्ट्रोजन और प्रोजेस्ट्रोजन एस्ट्रोजन कॉम्बिनेशन इन द फॉर्म ऑफ टॅबलेट्स. तर यस है ना, या ज्या मेडिसिन्स आहेत प्रेग्नन्सी अवॉइड करण्यासाठी कंट्रासेप्टिव्ह, तर या ज्या मेडिसिन आहे यांच्यामध्ये कंटेंट काय असतं, तर कंटेंट या ठिकाणी काय असतं, यस, एकतर प्रोजेस्टेरॉन अलोन, एकतर फक्त प्रोजेस्टेरॉन असेल है ना पिल्स मध्ये, टॅबलेट्स मध्ये, किंवा है ना प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजनचं कॉम्बिनेशन असेल. बरोबर. तर या ज्या पिल्स आहे ना, तर बेसिकली 90% त्यांच्यामध्ये कंटेंट काय आहे, एकतर फक्त प्रोजेस्टेरॉन आहे किंवा कॉम्बिनेशन आहे कोणाचं, प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजनचं, आणि त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही. बरोबर है ना. पिल्स आर टेकन डेली फॉर 21 डेज स्टार्टिंग विथ द फर्स्ट 5 days ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल आफ्टर अ गॅप ऑफ 7 days, है ना. तर यस या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल एखाद्या वेळेस अशी स्ट्रीप असते, आणि अशा स्ट्रीप मध्ये बरोबर यस अंडरस्टँड करा है ना, तर काय असणार आहे, यस हिअर वी कॅन से है ना, एक स्ट्रीप असते, आणि मग त्याच्यामध्ये आता इथे सपोज ही स्ट्रीप आहे, ही स्ट्रीप आहे, तर याच्यामध्ये टोटल या ठिकाणी काय आहेत, 30 काउंट्स आहेत, 30 काउंट्स आहेत. पण मग आपण या ठिकाणी बघतोय फक्त 21 काय आहेत या ठिकाणी, बरोबर काउंट्स मध्ये पिल्स भरलेल्या आहेत. आणि 7 काय या ठिकाणी एमटी, 7 काय आहे एमटी. आणि प्रत्येक ठिकाणी लिहिलं असतं डे 1, डे 2, डे 3, डे 4, डे 5, डे 6, डे 7, डे 8, म्हणजे कोणत्या दिवशी कोणती गोळी घ्यायची आहे. बरोबर, बेसिकली है ना, मिस व्हायला नको, दॅट्स वाय. बरोबर. सो पिल्स आर टेकन डेली फॉर 21 days, 21 दिवसांसाठी रोज एक गोळी घ्यावी लागेल है ना, स्टार्टिंग विद इन द फर्स्ट 5 days ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, जेव्हा मेन्सेस होईल, जेव्हा ब्लिडिंग होईल है ना, पहिल्या 5 दिवसामध्ये स्टार्ट करायला लागेल डे 1. बरोबर म्हणायचं त्याला, जेव्हा केव्हा स्टार्ट कराल तेव्हा. बरोबर, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जरी स्टार्ट केलं मेन्सेसच्या, तरी पण दॅट इज फर्स्ट डे. आणि मग नंतर 21 दिवस गोळ्या घ्यायच्या, आणि मग काय करायचं, 7 डेजचा गॅप द्यायचा. 7 डेजचा गॅप का बरं, कारण त्यांच्यामध्ये मेन्सेस होऊन जाईल है ना. जोपर्यंत जर मेडिसिन घेताय, जोपर्यंत पिल्स घेताय, जोपर्यंत टॅबलेट घेताय, तोपर्यंत मेन्सेस होणार नाही. तर 7 डेजचा गॅप द्यायचा, म्हणजे त्या गॅप मध्ये काय होऊन जाईल, यस या ठिकाणी मेन्सेस होऊन जाईल. इट हॅज टू बी रिपीटेड इन द सेम पॅटर्न टिल द फिमेल डिझायर टू प्रिव्हेंट कन्सेप्शन. तर जोपर्यंत कन्सेप्शन प्रिव्हेंट करायचंय, जोपर्यंत है ना या ठिकाणी बेबी नको आहे, तर तोपर्यंत रोज एक गोळी या ठिकाणी घ्यावी लागेल 21 दिवस, आणि 7 दिवसांचा काय करायला लागेल, गॅप द्यायला है ना. सो दॅट इज द मेथड ओरल कंट्रासेप्टिव्ह. दे इनहिबिट ओव्हुलेशन, दे इनहिबिट ओव्हुलेशन. आता या पिल्स काय करतात, बरोबर, मे ऍक्ट करतात. तर यस दे आर गोइंग टू ऍक्ट ऑन व्हॉट, ओव्हुलेशन. ओव्हुलेशन होणार नाही. बरोबर आहे, जोपर्यंत या पिल्स घेताय ओव्हुलेशन होणार नाही, इम्प्लांटेशन होणार. नाउ माय क्वेश्चन है ना, व्हॉट इज मीन बाय ओव्हुलेशन. ह्या पिल्स घेतोय तर ओव्हुलेशन होणार नाही. कॅन यू टेल मी व्हॉट इज द मिनिंग ऑफ वर्ड ओव्हुलेशन? एनीबडी, कोण सांगेल मला ओव्हुलेशन म्हणजे काय? यस, व्हॉट इज द मिनिंग ऑफ वर्ड ओव्हुलेशन? या जर पिल्स होत घेतायत तर ओव्हुलेशन होणार. ओव्हुलेशन म्हणजे काय, काय होणार नाही? व्हॉट इज द मिनिंग ओव्हुलेशन? दोन वर्ड असतात, oogenesis आणि ओव्हुलेशन, दोन्ही वेगवेगळे आहे. मी oogenesis बद्दल बोलत नाहीये, मी कोणाबद्दल बोलतोय, ओव्हुलेशन. व्हॉट इज द मिनिंग? काल टेस्ट झाली, चॅप्टर पूर्ण कम्प्लीट झाला, सिंपल टर्म्स तुम्हाला येत नाहीये, कसं चालायचं असं है ना. रोज क्लास सुरू आहे, रेकॉर्डिंग अवेलेबल आहे, बरोबर, यस है ना, DNRP सुरू आहे, सिंपल सिंपल टर्मचा मिनिंग येत नाही तुम्हाला, स्पीक आउट, बोला ओव्हुलेशन म्हणजे काय?
चला हिंट देतो. ओव्हुलेशन कधी होतं? डे 14 ला. आता सांगा ओव्हुलेशन म्हणजे काय? काय? सिंपल आहे ना. यस करेक्ट आहे. काय? रिलीजिंग ऑफ ओम. रिलीज ऑफ ओम. बघा दोन वर्ड आहे, कधीच कन्फ्युज करायचं नाही याच्यानंतर. इकडे लक्ष द्या सर्वांनी. सिंपल सिंपल टर्म आहे, का बरं येत नाही तुम्हाला? सो यस अंडरस्टँड करा. सिंपल सिंपल टर्म है ना. पहिला वर्ड कोणता आहे? ओजेनेसिस. पहिला टर्म कोणता आहे? ओजेनेसिस. आणि दुसरा टर्म कोणता आहे? ओव्हुलेशन. है ना. कन्फ्युज नाही व्हायचं. ओजेनेसिस म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ एग सेल. एग सेल बनण्याची प्रक्रिया, प्रोसेस. तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे? ओजेनेसिस. क्लिअर आहे? कसं होतं ओजेनेसिस? पहिली सेल कोणती? उगोनिया. उगोनिया पासून काय बनेल? प्रायमरी ओसाइट. प्रायमरी ओसाइट पासून काय बनेल? सेकंडरी ओसाइट. सेकंडरी ओसाइट पासून काय बनेल? एग सेल. क्लिअर आहे सगळ्यांना? तर या प्रोसेसला आपण काय म्हटलं? ओजेनेसिस. बरोबर. मीन वाईल काय काय चेंजेस होतील? प्रायमॉर्डियल फॉलिकल कशामध्ये कन्वर्ट होईल? प्रायमरी फॉलिकल. प्रायमरी फॉलिकल कशामध्ये कन्वर्ट होईल? सेकंडरी फॉलिकल. सेकंडरी फॉलिकल कशामध्ये कन्वर्ट होईल? टर्शरी फॉलिकल. टर्शरी फॉलिकल कशामध्ये कन्वर्ट होईल? ग्रॅफियन फॉलिकल. समजतं सर्वांना? बरोबर. एकदा का ओजेनेसिस झालं, एकदा का ग्रॅफियन फॉलिकल बनला 12व्या दिवसापर्यंत, तर त्याच्यानंतर डे 14ला काय होईल? ओव्हुलेशन. म्हणजे आधी ओजेनेसिस व्हावं लागेल, त्याच्यानंतर ओव्हुलेशन होईल. ओव्हुलेशन म्हणजे काय? सिंपल. रिलीज ऑफ एग सेल डे 14ला. मला सांगा कोणता हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे ओव्हुलेशन साठी? असा जर क्वेश्चन आला तर काय सांगाल? विच हार्मोन इज रिस्पॉन्सिबल? ऑनलाईन वाले आन्सर आले पटकन. है ना. विच हार्मोन इज रिस्पॉन्सिबल? बोला ऑफलाईन वाले. फॉर ओव्हुलेशन डे 14ला कोणता हार्मोन सगळ्यात जास्त वाढतो, ज्याच्यामुळे ओव्हुलेशन होतं? करेक्ट आहे. कोणता? प्रोजेस्टेरॉन मुळे प्रेग्नन्सी होईल मेंटेन. मी ओव्हुलेशन बद्दल बोलतोय. ओव्हुलेशन बद्दल बोलतोय. विच हार्मोन इज रिस्पॉन्सिबल? चला हिंट देतो. पिट्युटरी ग्लॅंड रिलीज करते. लक्ष द्या रे तुम्ही. हे बी पहा तुमच्यासारखे हे बी सगळे म्हणताय प्रोजेस्टेरॉन. है ना. रिया प्रोजेस्टेरॉन नाही आहे ताई. यस ओनली रोशनी इज करेक्ट. एक्सलंट. हा रिया आता सांगते बरोबर. इट इज एल एच. कुठे ऑक्सिडॉसिन वर चाललंय? ऑक्सिडॉसिन तर अजून तर आपण फक्त एक सेल रिलीज करतोय. है ना. ऑक्सिडॉसिन तर केव्हा लागेल? 280 दिवसानंतर पार्च्युरेशनला लागेल. इथे कोणता लागतो? एल एच. द करेक्ट आन्सर इज एल एच. ल्युटिनायझिंग हार्मोन. मोस्ट सिंपल क्वेश्चन. काही डिफिकल्ट क्वेश्चन विचारला नाहीये मी, तरी काल टेस्ट झालीये. म्हणजे सुट्यात सगळ्यांनी पुस्तक अजिबात उघडून बघितलेलं नाहीये. हॅन्स प्रूव्ड. है ना. सुट्यात सगळ्यांनी बिलकुल झोपा काढलेल्या आहे मस्त मनसोक्त. इट इज प्रूव्ड. है ना. खाल्लंय आणि झोपलंय, खाल्लंय आणि झोप. सर ऊन किती आहे? है ना. बरोबर. मस्त रिलॅक्स झाले सगळे. है ना. तर आता परत या ठिकाणी अभ्यासाला लागा. बरोबर. कंपल्सरी आजपासून आता सुरू होईल. बरोबर. डीएनआरपी. है ना. आज मंडे. मंडे पासून आता स्टार्ट करतोय परत हा चॅप्टर आपण परत बघू. परत विचारेल मी तुम्हाला डीएनआरपी मध्ये. आणि ऑनलाईन मध्ये आन्सर करता सगळे. ऑफलाईन मध्ये नाही करत तुम्ही. बरोबर. ऑफलाईनला उलट जास्त आन्सर करायचे. अंडरस्टँड करा. सो आपण बघतोय. यस वी आर टॉकिंग अबाउट ओरल कंट्रासेप्टिव्ह. चौथी मेथड आहे. इकडे इकडे लक्ष द्यायचं. बोलणारे दूर दूर बसवेल वर. एक या कोपऱ्यात तर एक दुसऱ्या कोपऱ्यात. डायरेक्ट बोलूच शकणार नाही. डायरेक्ट बोलायचं नाही अजिबात. बरोबर. है ना. कूलर लावून घ्या ना. कूलर लावून घ्या गरम होत असेल तर. एसी लावा. सकाळी पॉवर नव्हती म्हणून मी लावलं नाही. सांभाळून लाव. अरे बटनच बंद आहे. ठीक आहे.
अजून काय पाहिजे सांगा. अभ्यास करा किंवा नाश्ता म्हणतात दोन जण म्हणतात नाश्ता पाहिजे, ब्रेकफास्ट. एक मिनिट हा. आता आपण या ठिकाणी बघतोय पुढे. यस, हिअर वी कॅन से ओरल कंट्रासेप्टिव्ह. ओरल कंट्रासेप्टिव्ह बद्दल बोलतोय आपण. ते इनिबिट ओव्हुलेशन अँड इम्प्लांटेशन एज वेल एज अल्टर द क्वालिटी ऑफ सर्वायकल म्युकस टू प्रिव्हेंट एंट्री ऑफ स्पर्म. है ना. तर पहिले काय होईल, यस या ठिकाणी ओव्हुलेशन इनिबिट करतील. ओव्हुलेशनचा मिनिंग समजला आपल्याला, रिलीज ऑफ एग सेल. सेकंड काय आहे, दे आल्सो गोइंग टू प्रिव्हेंट इम्प्लांटेशन. अजून काय प्रिव्हेंट करतील, तर ते प्रिव्हेंट करतील, यस हिअर वी कॅन से इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन प्रिव्हेंट करेल. बरोबर, जास्त का बोलतो अजून, है ना. इकडे पुढे बसून जा, डायरेक्ट फॅन खाली की तू. बरोबर नाही ना, काही प्रॉब्लेम नाही का. बंद करू तुमच्याकडे, कमी करून टाक, कमी. ओके. सो नाउ वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हाट दे इनिबिट ओव्हुलेशन. ओव्हुलेशन इनिबिट करतील. अँड देन अगेन हिअर वी कॅन से व्हाट दॅट इज इम्प्लांटेशन पण प्रिव्हेंट करतील. दे आर गोइंग टू प्रिव्हेंट, हिअर वी कॅन से इम्प्लांटेशन. ओव्हुलेशन बद्दल तुम्ही सांगितलं. नाउ टेल मी अबाउट इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन बद्दल सांग. कॅन यू टेल मी अबाउट इम्प्लांटेशन? डिफाइन इम्प्लांटेशन. कोण डिफाइन करेल? व्हॉट इज द मिनिंग ऑफ वर्ड इम्प्लांटेशन? इम्प्लांटेशनचा मिनिंग काय? बोला लवकर, बोला लवकर. कोण सांगेल इम्प्लांटेशन म्हणजे काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ वर्ड इम्प्लांटेशन? इम्प्लांटेशन म्हणजे काय? अटॅचमेंट ऑफ फिटस. इकडे इकडे लक्ष द्यायचं, बोलायचं नाही फक्त. अटॅचमेंट ऑफ फिटस. फिटसचं अटॅचमेंट होईल. कुठे होईल अटॅचमेंट? बोलत चला. टू दी, टू दी, कुठे? युटेरस किंवा फंडस, काय पण म्हणा. है ना. युटेरसला अटॅच करेल, फंडसला अटॅच करेल. कोण? यस या ठिकाणी फिटस किंवा एम्ब्रिओ. तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय? इम्प्लांटेशन. लिहून घ्या ज्यांना माहित नाही. इम्प्लांटेशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ वर्ड इम्प्लांटेशन? अटॅचमेंट. अटॅचमेंट ऑफ एम्ब्रिओ. एम्ब्रिओचं अटॅचमेंट होईल टू दी, टू दी, बोलत चला, कुठे? युटेरस. क्लिअर आहे सर्वांना? इकडे लक्ष द्या पुढे. सो नाउ वी आर गोइंग टू टॉक फर्दर. प्रॉब्लेम आहे? ओके. सो पिल्स आर व्हेरी इफेक्टिव्ह विथ द लेसर साइड इफेक्ट. पिल्स इफेक्टिव्ह आहे, पण यस याचे काही साइड इफेक्ट आहेत. पण साइड इफेक्ट कसे आहेत? लेस. बरोबर. सो पिल्स आर इफेक्टिव्ह विथ लेसर साइड इफेक्ट. है ना. बरोबर. यस आपण या ठिकाणी बघतोय. है ना. पिल्स आर व्हेरी इफेक्टिव्ह विथ लेसर साइड इफेक्ट. आणि एक नाव दिलंय ओरल कंट्रासेप्टिव्हचं एनसीआरटीने. आणि त्या एनसीआरटीने जे नाव दिलं ते काय? सहेली पिल्स. कोणत्या पिल्स आहेत? सहेली पिल्स. सो न्यू ओरल कंट्रासेप्टिव्ह फॉर द फिमेल.
अँड इट कंटेन, यस, है ना, बंद करून द्या नाही तर काय गरज, बंद करून. अँड इट कंटेन्स, यस, या ठिकाणी नॉन स्टेरॉइडल प्रिपरेशन. तर यस, आपण या ठिकाणी अंडरस्टँड करतोय कन्सेप्ट, है ना. कोणतं नाव आहे पिल्सचं? पिल्सचं नाव आहे, यस, हिअर वी कॅन से सहेली पिल्स. आणि सहेली पिल्सचे ऍडव्हान्टेज आहे, दोन ऍडव्हान्टेज ओव्हर, है ना, अदर अदर पिल्स. काय दोन ऍडव्हान्टेज आहे? एक तर पहिला ऍडव्हान्टेज, यस, है ना, आपण या ठिकाणी म्हणू याच्यामध्ये नॉन स्टेरॉइडल प्रिपरेशन. आणि सेकंड सेकंड ऍडव्हान्टेज काय? इट इज वन्स अ वीक पिल, है ना. तर ही आता रोज घ्यायची गरज नाहीये, एका वीक मध्ये एक वेळा. बरोबर. तर दोन ऍडव्हान्टेज कोणते आहेत? सहेली पिल्स, सहेली पिल्सचे दोन ऍडव्हान्टेज, पहिले वन्स अ वीक है ना. यस, हिअर वी कॅन से वन्स अ वीक, है ना. बरोबर. आज मंडे सपोज, है ना, प्रत्येक मंडेला घ्यायची, व्हॉट एव्हर. बरोबर, एक दिवस फिक्स करून घ्यायचा. आणि एका वीक मध्ये आता रोज घेण्याची गरज नाही. आपण बघितलं बाकी ज्या होत्या ओरल कंट्रासेप्टिव्ह होत्या, रोज घ्याव्या लागत होत्या. बरोबर, पण सहेली पिल्स रोज घ्यायची गरज नाही, एका वीक मध्ये एक वेळा. आणि सेकंड सेकंड काय ऍडव्हान्टेज आहे? तर याच्यामध्ये नॉन स्टेरॉइडल प्रिपरेशन. नॉन स्टेरॉइडल प्रिपरेशन आहे तर साईड इफेक्ट कमी आहे, है ना. बाकी पिल्स मध्ये काय, स्टेरॉइडल स्टेरॉइडल ड्रग्स आहेत, तर त्यांच्यामुळे त्यांचे साईड इफेक्ट जास्त आहे. पण सहेली पिल्सचे साईड इफेक्ट कमी. बरोबर, रोज घ्यायची पण गरज नाही. तर दॅट इज द ऍडव्हान्टेज. तर काय समजलं या स्लाइडवर आपल्याला? चौथी कंट्रासेप्टिव्ह मेथड आहे. पहिल्या तीन कोणत्या? ऍटलीस्ट हेडिंग सांगा. पहिली कोणत्या? नॅचरल मेथड. नॅचरल मेथड मध्ये तीन बघितले होते आपण. कोणते कोणते तीन होते? पहिला पहिला बोलत चला. नॅचरल मेथड मध्ये तीन कोणते कोणते होते? पहिला, व्हेरी फर्स्ट, पिरियॉडिक अब्स्टिनेन्स, है ना. पिरियॉडिक अब्स्टिनेन्स डे 10 टू डे 17, है ना. या ठिकाणी काय करायचं? क्वाइटस अवॉइड करायचं. बोलू नका आपसात, इकडे लक्ष द्या सर्वांना. सेकंड सेकंड काय आहे? सेकंड कोण होतं? यस, या ठिकाणी विड्रावल, है ना. बरोबर, क्वाइटस इंटरप्टस. थर्ड मेथड कोणती होती नॅचरल मध्ये? लॅक्टेशनल एमनोरिया. झालंय का तिन्ही मेथड आपल्या? ऍटलीस्ट हेडिंग तर सांगा. बरोबर. नंतर आपण बघितलं या सेकंड मेथड बॅरियर्स. बॅरियर्स मध्ये आपण बघितलं यूज ऑफ कंडोम्स आहे, डायफ्राम आहे, है ना. या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी, स्पर्मिसाइडल क्रीम्स आहे, है ना, जेलीज आहे, सो मेनी थिंग्स आर. नंतर आपण बघितली थर्ड मेथड. थर्ड मेथड मध्ये काय बघितलं आपण? आयुडी. आयुडी मध्ये पण तीन प्रकारचे आयुडी बघितले आपण. पहिली नॉन मेडिकेटेड, नंतर कॉपर रिलीजिंग, नंतर हार्मोन रिलीजिंग. क्लिअर आहे? बरोबर. आता आपण बघतोय ओरल कंट्रासेप्टिव्ह, चौथी मेथड, है ना. ओरल कंट्रासेप्टिव्ह मध्ये, है ना, यस, आपण बघितलं की ज्या पिल्स आहेत, टॅबलेट्स आहेत, त्यांच्यामध्ये काय असतं? हार्मोन. कोणते हार्मोन असतात? एकतर, है ना, सिंगल प्रोजेस्टेरॉन किंवा कॉम्बिनेशन प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजन, है ना. आपण बघितलं, यस, मोस्ट ऑफ द पिल्स डेली घ्याव्या लागतील रोज, है ना. पण यस, एनसीआरटीने एक नाव दिलंय सहेली पिल्स, तर त्या रोज घेण्याची गरज नाहीये, वन्स अ वीक, है ना. आणि यस, याच्यामध्ये काय? नॉन स्टेरॉइडल प्रिपरेशन. क्लिअर आहे ना? नेक्स्ट पाचवी मेथड आपण बघतोय इंजेक्टेबल. पाचवी मेथड कोणती बघतोय आपण? इंजेक्टेबल्स, इंजेक्शन्स. आता पिल्स नाहीये, इंजेक्शन आहे फक्त, रूट वेगळा आहे. बरोबर, पण कंटेंट सेम आहे. जे काही पिल्सचं कंटेंट होतं ते आता पिल्स मध्ये न देता इंजेक्शन मध्ये देतात. काही काही जणांना पिल्स, है ना, या ठिकाणी घेण्याचा प्रॉब्लेम असतो. बरोबर, तर मग त्यांच्यासाठी इंजेक्शन, है ना. प्रोजेस्ट्रोजन अलोन और इन कॉम्बिनेशन.
ओके. सो यस, इज इट क्लिअर नाव? आवाज येतोय का? ऑनलाईन वाले जर आवाज येत असेल तर टाईप आय. सो लेट मी नो इफ आय एम ऑडिबल. ओके, लगेच मेसेज आलाय आहे, म्हणजे आता आवाज क्लिअर येतो आहे. ठीक आहे. सो नाव वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट द लास्ट, सेकंड लास्ट मेथड, पण लास्ट मेथड म्हणू शकतो आपण कोणती? रिव्हर्सिबल कॉन्ट्रासेप्टिव्हची. आता याच्यानंतर जी लास्ट मेथड आहे ती कशाची? रिव्हर्सिबल. सो रिव्हर्सिबल आहे. रिव्हर्सिबल मध्ये लास्ट मेथड आहे इंजेक्टेबल. सो इंजेक्टेबल मध्ये आपण बघतोय वी कॅन यूज इंजेक्शन और इम्प्लांट. है ना? इम्प्लांट म्हणजे काय? अंडर द स्किन. बरोबर, स्किनच्या खाली इम्प्लांट केलं जातं. है ना? लास्ट बेंच बोलायचं नाही, इकडे लक्ष द्यायचंय. किंवा डिस्टर्बिंग क्लास. है ना? तुम्ही बोलता तर पूर्ण क्लास डिस्टर्ब करताय. आपसात बोलायचं नाही, बऱ्याच वेळा सांगून आलो तुम्हाला. यस, अंडरस्टँड करा. देअर मोड ऑफ ऍक्शन इज सिमिलर टू दॅट ऑफ पिल्स अँड देअर इफेक्टिव्ह पिरियड आर मच लॉंगर. तर एमओए, मोड ऑफ ऍक्शन, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन इज सेम. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय त्यांचं? सेम आहे. बरोबर. काय काय करेल म्हणजे इंजेक्टेबल्स काय मेकॅनिझम ऑफ ऍक्शन असेल? सेम आहे. कोणाला? पिल्सला. म्हणजे काय? काय मेकॅनिझम आहे? कोण सांगेल? पिल्स झालंय आपलं. पिल्स जसं मेकॅनिझम आहे तसंच इंजेक्शनचं आहे. म्हणजे काय मेकॅनिझम आहे? दे आर ऑल्सो गोइंग टू प्रिव्हेंट ओव्हुलेशन अँड इम्प्लांटेशन. पण मग फायदा बेनिफिट इथे काय भेटतोय? मच लॉंगर ड्युरेशन. है ना? ड्युरेशन जास्त आहे उलट इंजेक्टेबल्स मध्ये. आणि रोज घेण्याची गरज नाही. एकदा इंजेक्शन घेतलं किंवा एकदा इम्प्लांट केलं, बरोबर, तर मग या ठिकाणी जास्त वेळेसाठी ओव्हुलेशन प्रिव्हेंट करतील, जास्त वेळेसाठी इम्प्लांटेशन प्रिव्हेंट करतील. ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ प्रोजेस्ट्रोजन और प्रोजेस्ट्रोजन एस्ट्रोजन कॉम्बिनेशन और आयुडी विदिन 72 hours ऑफ क्वाइटस इज व्हेरी इफेक्टिव्ह. है ना? तर यस, या ठिकाणी इंजेक्टेबल मध्ये अजून आपण या ठिकाणी बघतोय, जर ऍडमिनिस्ट्रेट केलं इंजेक्ट, बरोबर, इंजेक्शन ऍडमिनिस्ट्रेट केलं किंवा इम्प्लांट ऍडमिनिस्ट्रेट केलं प्रोजेस्ट्रोजनचं किंवा प्रोजेस्ट्रोजन एस्ट्रोजन कॉम्बिनेशनचं विदिन 72 hours ऑफ क्वाइटस, है ना, सेक्शुअल इंटरकोर्स झाल्यानंतर 72 तासाच्या आतमध्ये, तर मग प्रेग्नन्सी राहणार नाही. यस, कधी कधी होतं या ठिकाणी, है ना, स्टुपिड थिंग्स होतात. बरोबर. सो कॉन्ट्रासेप्टिव्ह ऍज दे अवॉइड पॉसिबल प्रेग्नन्सी ड्यू टू, है ना, या ठिकाणी यस आपण बघतो रेप और कॅज्युअल कॅज्युअल अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स. है ना? जर या ठिकाणी चुकून कॅज्युअल अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स झाला किंवा रेप सीन झाला, तर मग या ठिकाणी त्या केसमध्ये विदिन 72 hours जर इंजेक्शन दिलं गेलं तर मग प्रेग्नन्सी राहणार नाहीये. है ना? सो यस, दिस इज द थिंग इज देअर. आता ही लास्ट मेथड आहे सर्जिकल मेथड. शेवटची मेथड आहे स्टरलायझेशन मेथड. है ना? यस, या ठिकाणी परमनंट मेथड. यस, या ठिकाणी आपण बघतोय सर्जिकल मेथड. यस, ऑपरेशन आहे आणि परमनंट आहे. बरोबर. पहिल्या 5 मेथड कशा होत्या? कशा होत्या? रिव्हर्सिबल. ही 6वी मेथड कशी आहे? इरिव्हर्सिबल, परमनंट. है ना? बरोबर. यस, अंडरस्टँड करा. टू ब्लॉक गॅमेट ट्रान्सपोर्ट अँड देअर बाय प्रिव्हेंट कन्सेप्शन. तर ही जी मेथड आहे सर्जिकल मेथड, तर ही काय करते? ट्रान्सपोर्टच ब्लॉक करते गॅमेटचं. स्पर्म सेल असेल, एक्स सेल असेल, तर त्यांचं या ठिकाणी काय ट्रान्सपोर्टच ब्लॉक करते आणि त्याच्यामुळे कन्सेप्शन होणार नाही, फर्टिलायझेशन होणार नाही. इट इज व्हेरी इफेक्टिव्ह बट रिव्हर्सेबिलिटी इज पुअर. या ठिकाणी इफेक्टिव्ह आहे पण रिव्हर्सेबिलिटी मात्र याची नाही आहे, पुअर आहे. ऑलरेडी सांगितलं तुम्हाला, परमनंट मेथड आहे. आणि याच्यामध्ये 2 मेथड आहे, वॅसेक्टॉमी आणि ट्युबेक्टॉमी. है ना? पहिले तर हे जाणून घ्यायचंय, वॅसेक्टॉमी कोणामध्ये करतात? मेल्स मध्ये. आणि ट्युबेक्टॉमी कोणामध्ये करतात? फिमेल्स मध्ये. उलट नाही करायचं. है ना? मेन मध्ये वेगळी प्रोसिजर आहे, फिमेल मध्ये वेगळी प्रोसिजर आहे. तर यस, वॅसेक्टॉमी, वॅसेक्टॉमी कोणामध्ये करतात? मेन मध्ये, मेल्स मध्ये. तर काय केलं जातं वॅसेक्टॉमी मध्ये? यस, इथे डायग्राम दाखवली तुम्हाला. दिस इज डायग्राम फॉर वॅसेक्टॉमी. हा एक पार्ट आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा. याला कट केला जाईल. माय क्वेश्चन इज विच इज दिस पार्ट? कोणत्या पार्टला कट केलं आणि लायगेट केलंय, गाड बांधली आहे? आता इथे कट झाल्यामुळे स्पर्म सेल जरी बनले तरी पुढे ट्रान्सपोर्ट होतील का? होणारच नाही. पुढे ट्रान्सपोर्ट होणार नाही. तर सिमेन मध्ये आता स्पर्म सेल नाही आहे. बरोबर. तर प्रेग्नन्सीचा विषयच राहणार नाही. सिमेन विदाउट स्पर्म आहे, कारण सगळे ब्लॉक झालेत, इथून पुढे जाऊच शकत नाही. इथेच राहतील, इथेच ते 24 तासात मरून जातील, ऍब्सॉर्ब होऊन जातील. पुढे ट्रान्सपोर्टच होणार नाही. बरोबर. तर एक पार्ट कट केलाय. माय क्वेश्चन इज विच पार्ट इट इज? ऑपरेशन करून कोणता? करेक्ट आहे. कोणता? वॉज डिफरन्स. कोणता पार्ट आहे? यस, स्मॉल पार्ट ऑफ द वॉज डिफरन्स इज रिमूव्ड.
तर वाज डिफरन्स आपण या ठिकाणी बघितलं, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा एक पार्ट आहे, तर त्याला कट केला जाईल, बरोबर, ऑपरेशन केलं जाईल, सर्जरी केल्या जाईल, बरोबर, वॉज डिफरन्सला कट केला जाईल आणि टाईड अप तिथे गाड बांधल्या जाईल थ्रू अ स्मॉल इन्सिजन ऑन द स्क्रॉटम. तर स्क्रॉटमला स्मॉल इन्सिजन केला जाईल आणि त्या इन्सिजन मधून है ना या ठिकाणी जो वाज डिफरन्स आहे त्याचा यस या ठिकाणी स्मॉल पार्ट कट केला जाईल, छोटा पार्ट कट केला जाईल, उरलेले पार्ट टाईड अप करून दिला जाईल, बरोबर. तर या प्रोसिजरला आपण काय म्हणतोय, वॅसेक्टॉमी. आता जरी स्पर्म सेल बनले तरी ते वाज डिफरन्स पासून पुढे जातील का? नाही. इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये, युरेथ्रामध्ये, बरोबर, फिमेल जेनायटल ट्रॅक्ट मध्ये स्पर्म एंटर करतील का? नाही. ते कुठे राहतील या ठिकाणी? मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये, वाज डिफरन्स मध्ये, तिथेच ऍब्सॉर्ब. तर प्रेग्नन्सी होऊ शकणार नाही, बरोबर, जर या ठिकाणी ऑपरेशन झालं है ना या ठिकाणी कोणतं, वॅसेक्टॉमी. तर वॅसेक्टॉमी कोणामध्ये होते? यस या ठिकाणी आपण बघतोय है ना, यस या ठिकाणी मेल्स. आता फिमेल्स मध्ये कोणती सर्जरी केली जाते? ट्युबेक्टॉमी. फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन म्हणतो आपण ट्युबेक्टॉमी. सो ट्युबेक्टॉमी म्हणजे काय? अ स्मॉल पार्ट ऑफ द फॅलोपियन ट्यूब इट इज रिमूव्ड और टाइड अप. तर कोणता पार्ट कट केला जाईल? सेम आहे, बरोबर, कोणता पार्ट कट केला जाईल? फॅलोपियन ट्यूब. बरोबर, डायग्राम आहे, डायग्राम मध्ये बघा. सो इथे आपण बघतोय ओरी आणि इथे आपण काय म्हणतोय? यस, हिअर वी कॅन से फॅलोपियन ट्यूब. तर फॅलोपियन ट्यूबला आता कट केलंय, फॅलोपियन ट्यूबला कट करून तिथे गाड बांधून घेतील. तर याला आपण या ठिकाणी काय म्हणणार आहे? यस, हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट? सर्जिकल मेथड. विच मेथड? ट्युबेक्टॉमी. बरोबर. सो वॅसेक्टॉमी कोणामध्ये होते? मेल्स मध्ये. आणि ट्युबेक्टॉमी कोणामध्ये होणार आहे? फिमेल्स मध्ये. वॅसेक्टॉमी मध्ये कोणता पार्ट कट करून बांधल्या जाईल, टाय केल्या जाईल? आन्सर इज वास डिफरन्शिया. बरोबर, वास डिफरन्स. आणि ट्युबेक्टॉमी मध्ये कोणता पार्ट कट करून त्या ठिकाणी टाय केल्या जाईल? फॅलोपियन ट्यूब. ट्युबेक्टॉमी नावच आहे ना, इथे काय वॅसेक्टॉमी. वॅसेक्टॉमी मध्ये लगेच सांगू आपण, वॅसेक्टॉमी, व्ही फॉर वॅसेक्टॉमी, व्ही फॉर वाज डिफरन्स. ट्युबेक्टॉमी, ट्यूब, फॅलोपियन ट्यूब आहे, त्याच्यामध्ये ट्यूब आहे, तर ट्युबेक्टॉमी नावातच या ठिकाणी होऊन जाते, म्हणून ब्रेक द वर्ड्स. बरोबर है ना. वॅसेक्टॉमी, ट्युबेक्टॉमी, टॉमी वर्ड या ठिकाणी काय सेम आहे, त्याचा मिनिंग काय या ठिकाणी? टायगर, म्हणजे कट करणे आणि टायगर. सो वॅसेक्टॉमी मध्ये कोणाला कट केला जाईल? वाल डिफरन्सला. ट्युबेक्टॉमी मध्ये कोणाला कट केला जाईल? फॅलोपियन ट्यूबला. वॅसेक्टॉमी कोणामध्ये होते? मेल्स मध्ये. ट्युबेक्टॉमी कोणामध्ये होते? फिमेल्स मध्ये. डिफरन्स सांगता आले पाहिजे. क्लिअर आहे, बरोबर. आणि ही मेथड कशी आहे? परमनंट. तर यस, अंडरस्टँड करा है ना, एक जागा ऑपरेशन झालं की मग ते परमनंट आहे, बरोबर. मग परत या ठिकाणी कधीही प्रेग्नन्सी राहू शकणार नाही मदरला, जर ऑपरेशन झालं फॅमिली प्लॅनिंगचं कोणतं? ट्युबेक्टॉमी. Yes, a small part of the fallopian tube is removed or tied up through the small incision in the abdomen. तर काय करतात? स्मॉल कट करतात, इन्सिजन करतात ऍब्डॉमिनल रिजन मध्ये, किंवा थ्रू द वजाना ऑल्सो समटाइम्स इट इज गोइंग टू हॅपन द ऑपरेशन ट्युबेक्टॉमी. एकतर वजाना मधून किंवा ऍब्डॉमेन मधून या ठिकाणी स्मॉल इन्सिजन करतात आणि मग नंतर फॅलोपियन ट्यूब कट करतात आणि त्या ठिकाणी टाय करून घेतात, बरोबर. तर दिस इज अबाउट द हिअर वी कॅन से अबाउट फॅमिली प्लॅनिंग मेथड्स. याचे काही साईड इफेक्ट पण आहेत. तर कोणते साईड इफेक्ट आहे ना? कॉन्ट्रासेप्टिव्ह जर कोणी घेत असेल है ना, तर यस या ठिकाणी अँटी नॅचरल आहे, अगेन्स्ट द नेचर आहे, बरोबर. तर यस, पॉप्युलेशन इन्क्रीज झाल्यामुळे या मेथड आहे. सो हॅव द साईड इफेक्ट. कोणत्या कोणत्या साईड इफेक्ट? नॉसिया है ना, पिल्समुळे कधी कधी नॉसिया होऊ शकतं, मळमळ, ओमॅटिंग, ऍब्डॉमिनल पेन है ना, ऍब्डॉमिनल पेन होऊ शकतं, ब्रेक थ्रू ब्लिडिंग किंवा इरेग्युलर मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग है ना, मेन्स्ट्रुअल सायकल इरेग्युलर होऊन जाईल, ब्लिडिंग होईल है ना या ठिकाणी, ब्रेक थ्रू इन बिटवीन ब्लिडिंग किंवा इरेग्युलर मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग होईल. आणि कॅन्सर पण होऊ शकतो, मॅमरी ग्लँड कॅन्सर. तर असे काही साईड इफेक्ट या ठिकाणी होऊ शकतात है ना, त्याच्यामुळे यस या ठिकाणी, बरोबर, हे साईड इफेक्ट आहेत, रेअर पण आहेत, बरोबर. तो कारण हे अगेन्स्ट द नेचर आहे, अँटी नॅचरल आहे, अँड दॅट्स वाय साईड इफेक्ट. आणि इथे कॉन्ट्रासेप्शन आपण या ठिकाणी जो पॉइंट आहे तर तो काय केलेला आहे? फिनिश केलाय. आता या टॉपिक मध्ये, या चॅप्टर मध्ये काय बाकी आहे? एमटीपी. एमटीपी म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. जर बेबी नकोय आणि जर प्रेग्नन्सी राहून गेली तर एमटीपी करू शकतात है ना, पण याचा मिसयूज होतो, अब्युज होतो, तर ते आपण बघू. आणि मग एक या ठिकाणी अजून लास्ट 2-3 टॉपिक आपले बाकी. एसटीडी आहे आणि नंतर ट्रीटमेंट फॉर इनफर्टिलिटी. तर मे बी उद्या परवा हा चॅप्टर या ठिकाणी काय होऊन जाईल आपला, फिनिश होऊन जाईल. कंट्रासेप्शनचा मेथड आपण या ठिकाणी फिनिश केलंय.
बरोबर है ना. आज ऑनलाईन डीपीएस आहे, आज ऑनलाईन क्विज आहे, सगळ्यांनी सॉल्व्ह करायचं. मी लगेच शेअर करतोय है ना. आज भरपूर प्रॉब्लेम आले लेक्चर मध्ये, पण हरकत नाही. बरोबर, रात्री आपण कव्हर करू कोणता टॉपिक या ठिकाणी डीएनआरपी मध्ये. सेम कोणता, डायरेक्ट कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड वन्स अगेन. बरोबर, तर सगळ्यांनी रीड करा आणि सिंपल सिंपल क्वेश्चनचे आन्सर येत नाहीये. बघा कॉम्पिटिशन भरपूर आहे, फक्त जामनेरची कॉम्पिटिशन नाही आहे आपल्याला, आपल्याला कॉम्पिटिशन पूर्ण इंडियाची आहे. या वर्षी 24 लाख जणांनी फॉर्म भरला होता, पुढच्या वर्षी निश्चितच 25 लाख फॉर्म भरतील नीटचे. आणि तुम्ही सिंपल सिंपल क्वेश्चनचे आन्सर करता नाहीये. सो हॉलिडेज आर ओव्हर नाऊ, है ना. फॉर्म सगळ्यांना दिलाय, ज्यांना फॉर्म भेटला नाही त्यांनी थांबा, फॉर्म घेऊन जा. ज्यांना फॉर्म भेटलाय त्यांनी फॉर्म या ठिकाणी सबमिट करा, है ना. संध्याकाळी लिंक येऊन जाईल डीएनआरपी ची, है ना. मीन वेळेला आता येऊन जाईल असाइनमेंट आणि डीपीएस. सगळ्यांनी सॉल्व्ह करा, भरपूर जण सॉल्व्ह करत नाहीये, है ना. तर सगळ्यांनी सॉल्व्ह करा. आता सुट्ट्या संपल्या, आता ऑफलाईन क्लास आहे, ऑफलाईन येण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. आणि यस, बरोबर अभ्यास करा. ओके, सो आय एम गोइंग टू एंड, आय एम गोइंग टू एंड, यू कॅन लिव्ह.